हॅलो एव्हरीवन. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण BEE ऑल युनिट मोस्ट रिपीटेड क्वेश्चन बघणार आहोत. तर युनिट 1चे आपण मोस्ट इम्पॉर्टंट आणि फिक्स क्वेश्चन बघणार आहे, जे की थेरी क्वेश्चन आहे. आपण न्यूमेरिकल नंतर बघणार आहे. तर तुमच्या पॅटर्ननुसार हा 6 मार्कला थेरी क्वेश्चन आणि 8 मार्क्सला न्यूमेरिकल विचारले जातात. तर न्यूमेरिकल असे मिळून तुम्हाला हा 12 मार्क्सला युनिट होता. हा 2024 पॅटर्न होता फर्स्ट इयरच्या टायमाला असं होतं. त्याच्यानंतर आता 2024 परत पॅटर्नमध्ये चेंजेस केल्यानंतर तो पॅटर्न आता बहुतेक असा असेल 6 मार्क्सला न्यूमेरिकल आणि प्लस थेरी क्वेश्चन असा असेल. तर जे थेरी क्वेश्चन कोणते मोस्ट इम्पॉर्टंट, तर ते मी थेरी क्वेश्चन तुम्हाला इथं दाखवणार आहे. तर फर्स्ट युनिटचे आपण थेरी क्वेश्चन बघू. बघा, फर्स्ट युनिटचा फिक्स क्वेश्चन कोणता आहे, जो की मी तुम्हाला विचारले जातात. इथं बघा, डिफाईन द एक्सप्रेशन फॉर कन्वर्जन ऑफ अ डेल्टा कनेक्टेड रेजिस्टिव्ह नेटवर्क into the equivalent star connected resistive network. तर डेल्टा टू स्टार कन्वर्जन म्हणतात याला, स्टार कन्वर्जन. तर हा क्वेश्चन भरपूर वेळेस रिपीट होतो, म्हणजे फिक्स क्वेश्चन आहे. हा फिक्स क्वेश्चन आहे. मी ते लिहितो फिक्स क्वेश्चन, जो की रिपीट होतो. आता पेपर लिहिण्याची पद्धत कशी या क्वेश्चनची मी तुम्हाला ते पण सांगतो. पेपरला कसा येतो तर इथं फर्स्ट क्वेश्चन असा असतो, डेल्टा स्टार, त्यानंतर जो की दुसऱ्या पद्धतीत कसा येतो परत डेल्टा टू स्टार, असा आपण म्हणजे विचारण्याची पद्धत सांगतो तुम्हाला मी. आणि याच्या खाली जो असतो, जो की डिफाईन असतो, सपोज इथं डिफाईन असतात ह्या DC नेटवर्कच्या, आणि त्याच्यानंतर इथं असतं एक सिंगल लाईनची एलिमेंटरी पॉवरची डायग्राम, त्याचे कंपोनंट लिस्ट आउट करायचे असे असतो. तर हा 6 मार्क आणि हा 6 मार्क्सला थेरी क्वेश्चन विचारा, असे पेअरने येतात. तर फिक्स क्वेश्चन याच्यामधला कोणता आहे तुम्हाला हा दाखवले, हा डेल्टाचा. हा फिक्स क्वेश्चन जो येतो म्हणजे 101% हा येतो, म्हणजे येतो तुम्हाला करायचाच आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, ड्रॉ अँड एक्सप्लेन सिंगल लाईन डायग्राम फॉर एलिमेंटरी पॉवर सिस्टम, लिस्ट डाऊन एनी 4 कंपोनंट असोसिएटेड विथ इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, सिंगल लाईन डायग्राम एलिमेंटरी पॉवर सिस्टीमची एक ड्रॉ करायची, आणि त्याच्यात असे सपोज जी काय डायग्राम असेल ती डायग्राम ड्रॉ करायची, आणि त्याचे 4 कंपाऊंड तुम्हाला लिस्ट आउट करायचे, आणि असे तुम्हाला हे 6 मार्क्सला भेटणार. मग आता हे डिवायडेशन कसं असेल, एक तर 4 मार्क्सला हे डायग्राम आणि 2 मार्क्सला तुमचे कंपोनंट, 4 मार्क्सचे कंपोनंट, 1 मार्काला 2 कंपोनंट्स असे असणार आहे. आणि त्याच्यानंतर हे फिक्स क्वेश्चन म्हणजे हे ऑरला विचारलं जातं, हा ऑर आणि हा ऑर. त्याच्यानंतर डिफाईन विचारलं जातं, डिफाईन द फॉलोइंग टर्म रिलेटेड विथ द DC नेटवर्क, जे की ॲक्टिव्ह नेटवर्क, पॅसिव्ह नेटवर्क, लिनियर नेटवर्क, नॉन लिनियर नेटवर्क, बायलॅटरल आणि युनिलॅटरल असे विचारले जातात. आणि त्याच्यानंतर हा जे की मी आता तुम्हाला फक्त इथे एज्युकेशनसाठीच व्हिडिओ बनवला होता, पण मी इथं ॲड केलेलं आहे 6 मार्क्सला इथं असतं. इथं आले तर न्यूमेरिकल पण विचारले जातात. स्टेट किर्चॉफचा तुम्हाला करून ठेवायचं आहे. साधारणतः तुम्हाला इथं जर सपोज 6 मार्क्सला हे आलं, थेरी आली तुम्हाला, तर न्यूमेरिकल किर्चॉफ्स लॉचं काहींचा आन्सर चुकला असेल, किंवा त्यांनी साधारणतः स्टेटमेंट किर्चॉफ्स लॉस त्यांनी विचारले क्वेश्चनमध्ये, ते तुम्ही जर लिहिलं असेल तर ते तुम्हाला 2 मार्क्स देतील. तर कमीत कमी 8 मार्क्स तुम्हाला ह्या युनिटमध्ये भेटतील. तर मग तुम्ही ही किर्चॉफ्स लॉचं करून ठेवा विथ न्यूमेरिकलसोबत. आणि सुपरपोजिशन थेरमच्या मी तर म्हणतो, जर जमत असेल तुम्हाला तर सुपरपोजिशन थेरम करा, नाही केला तरी चालेल, कारण सुपरपोजिशन थेरम थोडा टफ आहे, त्याच्या न्यूमेरिकल सॉल्व करायला टफ आहे, आणि टाईम पण तुमचा कंझ्युम जास्त होईल. त्यापेक्षा तुम्ही किर्चॉफ्स लॉचे न्यूमेरिकल सोप्या रीतीने सॉल्व करू शकता, आणि स्टेटमेंट त्याचं एक्सप्रेशन पण सोपं आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला फिक्स क्वेश्चन म्हणजे कोणते विचारले जातात, तर तुम्हाला मी ते सांगतो. तर फिक्स क्वेश्चन तुम्हाला आहे ना, इथं डिराईव्ह डायनॅमेटिकली इंड्यूस EMF विथ अ सुटेबल डायग्राम हा विचार जातो. त्याच्यानंतर डिफाईन सेल्फ इंडक्टन्स अँड डिराईव्ह एक्सप्रेशन ऑफ एनर्जी स्टोअर इन द कॉईल इन टर्म ऑफ सेल्फ इंडक्टन्स. तर हा क्वेश्चन आहे ना, हे दोन्हींपैकी कधी एक विचारला जातो, हे ऑरला असतात. तर यात फिक्स क्वेश्चनसारखं काही नाही. तर मी तुम्हाला फक्त सांगतो, हे 2 एक्सप्रेशनपैकी एक असतंच, कोणतं तरी एक फिक्स असतं. फिक्समधलं कोणतं पण एक इक्वेशन येईल, एनी1 कोणतं पण येऊ शकतं. त्याच्यानंतर इथं डिफरन्स येईल, कम्पेअर मॅग्नेटिक इलेक्ट्रिक सर्किट क्लिअरली मेंटरिंग सिमिलॅरिटी. म्हणजे जसं की इथं तुम्हाला काय विचारू शकतात, इथं डिफरन्स विचारू शकतात याच्यात.
तर हे तुम्हाला हा युनिट करणं गरजेचं आहे. याच्यात तुम्हाला भरपूर काही जे की तर 3 क्वेश्चन बेन इथं हे तिन्ही जरी तुम्ही क्वेश्चन करून ठेवले, या तिन्ही क्वेश्चनमध्ये तो एनी वन तर तुम्हाला क्वेश्चन रिपीट होईल. तुम्हाला हे व्हिडिओ पाहण्याचा फायदा खूप होणार आहे बघा मित्रांनो. तर इथे तुम्ही फक्त 3 क्वेश्चन जरी केले तरी तुम्हाला एक क्वेश्चन तुमच्या पेपरमध्ये हमखास दिसणार आहे. तर तुम्हाला काय करायचं, फक्त 2 डेरिव्हेशन आणि एक मॅग्नेटिक आणि इलेक्ट्रिक सर्किटचा डिफरन्स करायचा. अवघे तुम्हाला इथं 15 ते 20 मिनिट लागतील याला. आणि जे की मी नंतर इथं सांगितले तुम्हाला डिफाईन MMF रिलक्टन्स आणि आयर्न रिंगचे न्यूमेरिकल तुम्हाला ऑलरेडी मी सॉल्व करून दिलेले, त्यामुळे मी इथं टाकलेले. तर इथं फक्त तुम्हाला MMF आणि रिलक्टन्स. तर हे तुम्ही थिअरी क्वेश्चन जर इथं सेम आहे, थिअरी क्वेश्चन जर इथं तुम्ही 6 मार्क्सला केले आणि तुम्हाला आयर्न रिंगचे न्यूमेरिकल जर तुमचा रॉंग आलं तर तुम्हाला MMF आणि रिलक्टन्सचे तुम्ही डेफिनेशन राईट करणार, त्याचे तरी तुम्हाला 2 मार्क्स तर भेटतील ना. असे 8 मार्क्स तर कवर होतील तुमचेवाले, बरोबर की नाही. तर अशा पद्धतीत तुम्ही ना असं लक्ष देऊन व्यवस्थित गोष्टी करा, ज्या की तुम्हाला परफेक्ट मी सांगतोय तेवढंच करा. आज BXCच्या पेपरला पण विद्यार्थ्यांनी खूप माझे व्हिडिओ बघून गेले होते. तेच क्वेश्चन फिक्स क्वेश्चन मी दिलेलेच क्वेश्चन आले होते. जवळपास 40+ मार्क्सचे क्वेश्चन माझ्या व्हिडिओतून आलेले होते, जे की मी तुम्हाला आगल्या दिवशी टाकलेले होते. तर हेच क्वेश्चन मी आत्ता पण म्हणजे BEWला पण तुम्हाला टाकतोय की तुम्ही हे क्वेश्चन करा, जे की मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, पेपरला विचारले जातात. तर SPPO सारखे एक्झाम जर बघितले तर त्या एक क्वेश्चन भरपूर वेळेस रिपीट होता आपल्याला. त्याच्यानंतर डिफाईन आपल्याला काय करायचं, 3rd युनिटमध्ये बघायचं. डिफाईन ॲव्हरेज व्हॅल्यू अँड डिराईव्ह द एक्सप्रेशन ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ अ सायनोसॉइडल करंट. त्याच्यात मी फिक्स क्वेश्चन तुम्हाला सांगतो. की एक्सप्रेशन obtain expression for instantaneous power in a case of a purely inductive circuit and by using expression and prove that this circuit never consumes power. तर तुम्हाला काय करायचं, हे फिक्स क्वेश्चन आहे ना, तर याच्यावर आहे ना तुम्हाला फिक्स एक्सप्रेशन आहे ना विचारले जातात इन्स्टंटेनियस पॉवर. हा क्वेश्चन येतो 6 मार्क्सला. हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, व्हेरी IMP. मी ते लिहितो ना IMP, व्हेरी IMP. त्याच्यानंतर आपल्याला जो की हे क्वेश्चन काय केलं जातं, हे हा ऑरला आणि हा ऑरला विचारले जातात. तर कोणते डिराईव्ह द एक्सप्रेशन फॉर RMS व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ मॅक्झिमम व्हॅल्यू फॉर सायनोसॉइडली व्हॅरिंग अल्टरनेटिंग करंट. आणि त्याच्यानंतर काय, डिफाईन ॲव्हरेज व्हॅल्यू आणि डिराईव्ह द एक्सप्रेशन फॉर ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ सायनोसॉइडल करंट इन टर्म्स ऑफ मॅक्झिमम व्हॅल्यू. तर असे क्वेश्चन इथं विचारले जातात. हे क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित करून ठेवा, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर डिफाईन फॉर्म फॅक्टर अँड पीक फॅक्टर अँड RMS व्हॅल्यू. हे न्यूमेरिकल व्हॅल्यूच्या डेफिनेशन आहे, न्यूमेरिकलमध्ये विचारले जातात ह्या डेफिनेशन तरी तुम्ही करून ठेवा. सेम क्रायटेरिया तुम्हाला इथं भेटणार आहे. 6 मार्क्सचा थेरी क्वेश्चन जरी केला तुम्ही आणि 2 मार्काचे ह्या डेफिनेशन जर राईट करून आले तर तुमचे 8 मार्क्स इथं होता. तुम्ही प्रॉपर 3 युनिटचा जरी टार्गेटमध्ये जास्त अभ्यास केला तर 1 युनिट इथं तुम्हाला 10 मार्क्सला आहे. आत्ता सध्या 30 मार्क्स पडतात तुम्हाला. पासिंगला आहे ना कमीत कमी 25च्या अबव तुम्हाला पासिंग तर हमखास तुम्हाला इथं होणार आहे. तर 30 मार्क्समध्ये तुम्ही आरामात इथं पास होतात. ते फक्त तुम्ही प्रॉपर सगळं राईट केलेलं पाहिजे. ज्या गोष्टी सांगतोय त्या लक्षात ठेवून व्यवस्थित तुम्हाला क्वेश्चनमध्ये जे काय विचारलं ते तुम्ही सॉल्व दाखवलेलं पाहिजे, तरच तुम्हाला इथं मार्क्स भेटणार आहे. अन्यथा तुम्हाला इथं मार्क्स कोणी देणार नाही. SPPOचे पेपर खूप कडक चेक होतात. तर तुम्हाला खूप इम्पॉर्टंट इथं हे की तुम्हाला एक्सप्रेशनच्या ज्या काही तुम्हाला न्यूमेरिकलच्या ज्या काही तुम्हाला व्हॅल्यू येणार आहे न्यूमेरिकलच्या, तर प्रत्येक जे काय आन्सर असणार त्याला बॉक्स करत चाला, जेणेकरून एक्झामिनरला जे बॉक्समध्ये तुम्ही काय लिहिलेलं आहे ते दिसतं आणि तो तुम्हाला मार्क्स लगेच देऊन टाकतो. जर त्याला काही समजलं नाही तर तुम्हाला मार्क्स भेटणार नाही. मग तुम्ही परत रिचेकिंगला पेपर टाकतात, मग परत ते तुमचे निघता का नाही निघता. त्यापेक्षा तुम्ही न्यूमेरिकल सोडवताना थोडे हळूहळू सोडवा, काळजी करू नका. आधी न्यूमेरिकल सोडा, मग थेरी क्वेश्चन करा. तर न्यूमेरिकल सोडवताना व्यवस्थित काळजीपूर्वक सोडा. कन्वर्जन नीट करा, युनिट द्या. प्रत्येक याला युनिट कोणते कसे द्यायचे, काय कन्वर्जन कसे ते सगळं बघून घ्या व्यवस्थित. एका पेपरवर सगळं लिहून घ्या, कोणतं कसे. न्यूमेरिकल फॉर्म्युले रिवाईज करा, फॉर्म्युले चुकू नका. फॉर्म्युले चुकवले तर व्हॅल्यू पण चुकतील. सगळंच प्लसचा मायनस जर झाला तर तुमच्या न्यूमेरिकलचे मार्क्स इथं हातातून जातील. न्यूमेरिकलचे तुमची एक जरी व्हॅल्यू चुकली इथं तर 8च्या 8 मार्क तुमचे इथं रेड्यूस केले जातात. इथं तुमच्या स्टेपला मार्क्स नाही आहे, लक्षात घ्या. तर तुम्हाला फक्त इथं थेरी क्वेश्चन इथं मार्क्स देऊ शकतात. स्टेपला थोडेफार दिले तर सरांनी देऊ शकतात. सर
तर तुम्हाला इथं मी फिक्स क्वेश्चन आणि न्यूमेरिकलचा क्रायटेरिया पण इथं सांगितलेला आहे. त्यानंतर आपण युनिट 4मध्ये आपल्याला बघायचं आहे डिराईव्ह द एक्सप्रेशन फॉर ॲव्हरेज पॉवर इन केस ऑफ RC सर्किट अँड ड्रॉ द व्होल्टेज करंट अँड पॉवर वेवफॉर्म. तर इथं मी तुम्हाला फिक्स क्वेश्चन असा सांगतो की जो फिक्स आहे बघा, हा फिक्स क्वेश्चन आहे आपला, जो की डिराईव्ह द रिलेशन बिटवीन लाईन व्होल्टेज अँड फेस व्होल्टेज अँड 3 फेज स्टार कनेक्टर बॅलन्स लोड. म्हणजे इथं काय रेजिस्टन्स आणि इंडक्टर्स, म्हणजे जसं काय एल म्हणजे इंडक्टर, याचं तुम्हाला रिलेशन काय लाईन व्होल्टेज आणि फेस व्होल्टेजचं हे दाखवायचं आहे आणि एक्सप्रेशन तुम्हाला सॉल्व करायचं आहे. त्याच्यानंतर इथं डिराईव्ह द एक्सप्रेशन फॉर रेझोनन्स फ्रिक्वेन्सी इन RLC सर्किट अँड शो द रिएक्टन्स इम्पिडन्स अँड करंट व्हॅरिंग विथ फ्रिक्वेन्सी. हे तुम्हाला न्यूमेरिकल ते एक्सप्रेशन व्यवस्थित दाखवायचे. कशा पद्धतीने मी तुम्हाला विचारले ते सांगतो आहे. हा फिक्स आहे, हा तुम्हाला हा ऑरला विचारला जातात, हे ऑरला. ह्या तिन्हीपैकी तुम्हाला एक तरी पाडणारच आहे, त्यामुळे तुम्ही जास्त करून व्यवस्थित फोकस द्या. म्हणजे असं तुम्हाला काहीच सांगत नाही का तुम्ही हे करा ते करा, फक्त मी जेवढं दिलं आणि तेवढं जरी केलं तरी तुम्ही आरामात पास होणार आहे. मला गॅरंटी 101% तुम्ही इथं पास 100% होणार आहे. माझ्या व्हिडिओमधून जरी ज्यांचे बॅकलॉग आहे त्यांनी माझ्या व्हिडिओमधून जरी अभ्यास केला तरी त्यांचे बॅकलॉग इथं 100% क्लिअर होणार आहे विथ फर्स्ट 1 क्लास. तुम्ही फक्त व्यवस्थित येणं व्हिडिओकडे लक्ष द्या. मी काय काय गोष्टी तुम्हाला सांगतो आहे व्यवस्थित तुम्ही लक्ष देऊन जर केल्या तुम्ही 101% तुम्ही पास होणार आहे. जे तुमच्या मित्रांचे बॅकलॉग आहे त्यांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत ते शेअर करा, त्यांना मदत करा, त्यांना शेअर करा व्हिडिओ, त्यांना सांगा तुम्ही न्यूमेरिकल कसे सॉल्व करताय, एक्सप्रेशन कसं सॉल्व करताय वगैरे, त्यांना मदत करा आणि त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचवण्याचं तुम्ही काम करा, जेणेकरून त्यांची पण बॅकलॉग राहणार नाही, तुमचे पण राहणार नाही, तुमचा पण अभ्यास होईल. तुम्ही हे व्हिडिओ तुम्ही त्यांच्यापर्यंत शेअर करा, ज्या विद्यार्थ्यांना आजपर्यंत त्यांचे बॅकलॉग आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करा. त्याच्यानंतर आपण युनिट 4 बघू, जो की आता इथं थोडा ट्विस्ट आहे. त्याचा ट्विस्ट काय, मी फिक्स क्वेश्चन सांगतो जो की हा आणि हा आहे. त्याच्यात फिक्स क्वेश्चन कसा आहे, विथ द हेल्प ऑफ सुटेबल डायग्राम एक्सप्लेन वर्किंग ऑफ प्रिन्सिपल ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर अँड स्टेट एनी फॉर इट्स ॲप्लिकेशन ऑफ द सेम. मग आता इंडक्शन मोटर सपोज मी घेतली इथं, तर इंडक्शन मोटर त्याच्यावर प्रश्न बघा कसं विचार आहे, त्याचा वर्किंग प्लस तुम्हाला काय करायचं आहे प्रिन्सिपल आणि प्लस त्याचे काय करायचं आहे ॲप्लिकेशन. हा क्वेश्चन पडतो 6 मार्क्सला असा. आणि हा जर थोडा चेंज होऊन आला तर कसा पडतो, तर बघा इथे स्क्विरल केज आणि स्प्रिंग रिंग इंडक्शन मोटरचे तुम्हाला ॲप्लिकेशन विचार. सेम क्वेश्चन, एक्सप्लेन द वर्किंग ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर विथ सुटेबल डायग्राम स्टेट इन टू ॲप्लिकेशन. हेच मग करताना तुम्हाला इंडक्शन मोटरचे वर्किंग, प्रिन्सिपल, ॲप्लिकेशन आणि प्लस त्याचे स्क्विरल केजचे ॲप्लिकेशन. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे स्लिप रिंगचे परत ॲप्लिकेशन करायचे तुम्हाला. हे लक्षात घ्या, हे ज्या गोष्टी सांगतो ना, ज्या सांगतोय त्या व्यवस्थित लक्षात घ्या. आणि म्हणजे तुम्हाला इथं मोटरचा हा फिक्स क्वेश्चन इथं झालेला आहे, याचे 6 मार्क्स मी तुमच्या हातात दिलेले. त्यानंतर इथं काय करायचं, सेकंड ड्रॉ द सेक्शनल व्ह्यू ऑफ अ DC मोटर अँड स्टेट फंक्शन एनी 3 पार्ट्स. आता हा ऑरला विचारला जातात, हा क्वेश्चन भरपूर वेळेस विचारले गेलेला आहे. त्याच्यानंतर टॉर्कवर क्वेश्चन असतोच बघा, टॉर्क, आर्मेचर करंट, स्पीड, आर्मेचर करंट, कॅरेक्टरिस्टिक ऑफ DC शंट अँड सिरीज मोटर गिव्ह एनी टू ॲप्लिकेशन ऑफ द इट्स. हा पण ऑरला क्वेश्चन विचारला जातात आणि हा सेमच क्वेश्चन आहे खालचा ना, हा पण ऑरला असतो. या अशा पद्धतीने मी तुम्हाला सगळे ना थेरी क्वेश्चन सांगितलेले जे की इथं माझ्या व्हिडिओमध्ये आलेले. आता बघायला गेलं ना 30 मार्काचे मी तुम्हाला थिअरी क्वेश्चन सांगितले, तर टार्गेट ठेवा कमीत कमी 25+ मार्क्सची तरी तुम्ही थिअरी कवर करशाल. आणि प्रॉपरली हा सगळं व्यवस्थित लिहा, जे ॲप्लिकेशन विचारले तेच लिहा, भोकमपट्टी करू नका, सगळं व्यवस्थित समजून घ्या. तुम्हाला काय काय गरजेचं आहे मी ते सांगितलेलं आहे, कोणत्या याच्यावर भर द्यायचा आहे ते पण सांगितलेले. राहिला विषय फक्त न्यूमेरिकलचा, तर न्यूमेरिकल मी तुम्हाला सगळे प्रोव्हाइड करणारे, काळजी करू नका. न्यूमेरिकल तुम्ही नंतर केले तरी चालतील, उद्या जरी केले तर तुम्ही न्यूमेरिकल तरी तुम्हाला फायदा होणारच आहे. पण तुम्ही आत्ता सध्या थेअरीकडे लक्ष द्या, थेअरी तुम्ही इम्पॉर्टंट करा. आणि न्यूमेरिकल मी जे व्हिडिओ टाकतो आहे तर ते जे न्यूमेरिकलचे व्हिडिओ टाकतो आहे तर तुम्ही एक पेज करा, त्या पेजवर सगळे आधी फॉर्म्युले राईट करून घ्या आणि त्यानंतर खाली न्यूमेरिकल व्यवस्थित सॉल्व करा. युनिट कोणते मी सगळे युनिट वाईज सगळं दिले,
प्रत्येक न्यूमेरिकलच्या जी व्हॅल्यू काढणार आहे त्याला युनिट कसं द्यायचं, काय कसं द्यायचं सगळं दिलेलं आहे. सगळं प्रॉपर व्यवस्थित दिलेलं आहे. की तुम्हाला काही अडचण असली थेरी क्वेश्चनबद्दल तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकतात काय अडचण आहे तुम्हाला. तर मी तुमच्या प्रत्येक कमेंट्सचा मी रिप्लाय देत असतो विद्यार्थ्यांना. तर तुम्हाला गरजेचं असेल तर तुम्ही कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. ज्यांचे पेपर आजपर्यंत बॅक राहिले त्यांना खूप मदत होईल. हा व्हिडिओ बघूनसुद्धा त्यांचे पेपर आरामात निघू शकतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.